हो औषध. बरं वाटत नाहीये का? थकवा वाटतोय हो तुमच्या चेहऱ्यावरून. थकवा नाही, मनस्ताप झालाय मला. मूर्खासारखं वागतात ही माणसं आणि नाव मात्र मठाचं खराब होतं. जाऊ दे हो, तुम्ही समजावलं त्यांना, शिक्षाही दिली, आता नका विचार करू त्याचा. असा आताताईपणा करून काय मिळतं लोकांना? कसलं समाधान? ही शिकवण नाही आपली. दादा, या लोकल तुमची शिकवण कधीच काढणार नाही. याला नाही का असं नाही करून पाहिजे. याला माझ्यासोबत कुस्ती लावायला चारी मोठे चित करतो, पाणी मागणार नाही ते. हा काय बोलतोय हा? हे मला कळलं. अरे पण अशी मारहाण करून काय होणार आहे का? पण दादा तुम्हीच म्हटले होते ना मला. घ्या, काय म्हणालो मी? बघितलं कसा विचार करतात हे लोक. आंधळेपणाने नुसता विरोध करायची वृत्ती असते या सामान्य लोकांची. आपली शास्त्र आणि धर्म अशी दडपशाही शिकवत नाहीत कोणाला. पण हे कोण समजावणार? मुळात माणसानं कसं वागणं अपेक्षित आहे हे आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये आहेच. आपणच ठरवायचं असतं आपण कसं वागायचं ते शास्त्रानुसार. पण समोरचा कसा वागेल ते आपण नाही ना ठरवू शकत. आणि नेमका तो आपल्या मनाविरुद्ध वागला तर त्याला विरोध करायचा नाही, हे चुकीचं आहे. शास्त्र आणि धर्म लोकांना धाक आणि भीती दाखवण्यासाठी नाही तर त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत, हेच कळत नाही आपल्या लोकांना. काय रे हरी, कळलं का मी काय सांगतोय ते? दादा काहीच कळलं नाही मला. घ्या, म्हणजे पहिले पाढे 55. दादा पाडे तर कधी झाले नाही मला. कामं येतात ना सगळी, पुरं येतेच आपल्यासाठी. हरिओम दादा. हे तर बघितलं, हे असं काही बोलता आलं नाही की कामं काढून पळून जात. बरं, तुम्ही आता पोथी वाचत बसू नका आणि विचारही करत बसू नका. झोपा लवकर. हे झालं ते खूप वाईट झालं, पण आपला नाईलाज होता.